नमस्ते भारत, मैं सोहन किसान अभी है महाराष्ट्र अहमदनगर ज़िले में। यहाँ पर बीके का पौधा लगा हुआ है। आइए देखिए कैसा क्या है। ओहो, क्या तनाई की मोटाई बनी है। आज पाणी दिलं ना, तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा चालतंय। 70-30 रात्री पाऊस झाला ना तर इथे चालतंय तर डायरेक्ट त्याच्यामुळे काय होतंय इथं भारी आल प्लॉट। किरण भैया क्या है, क्या तनाई की मोटाई है? रटून है ना, रटोनी शेता। हाँ 50 के ऊपर है। हाँ 50 इंच आहे। या तसं आधी तुमचा थोडा परिचय करून द्या। तो तुमच्याकडे पहिल्यांदा आलो आम्ही। नमस्ते भैया। हाँ नमस्ते। कहाँ है अपन, थोड़ा आपका परिचय नाम बताइए। मी विजय दत्तात्रय गुंजा, अच्छा, राहणार तेलकुडगाव, मुक्काम पोस्ट तेलकुडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर। अहिल्यानगर। हाँ, तुमची पहिली लागवड कधी होती? ही 20 जुलैला लागवड केलेली। 20 जुलै 2023 ला। आणि आता मे चालू आहे 25। आता तुमची दुसरा खोडवा कटिंगला आला। हो, किती लागवड होती टोटली? ही 2400 झाड होते। 2400। बरं, आणि जो पहिला कटिंग आलं त्याच्यात ऍव्हरेज काय आलं होतं? ॲव्हरेज 30 ॲव्हरेज आलं। 30 टन 30 टन एकरी 30 टन म्हणजे हा. 30-35 Average. हा हा हा। रेट वगैरे काय मिळाला होता? रेट 16-15-16चा बसला। 15-16चा। आता मला एक सांगा, तुमचा हा पूर्ण ऊसाचा पट्टा आहे हो. आणि याच्यात तुम्ही पहिल्यांदा म्हणजे केळीचा प्रयोग केला हो हो, आपल्या बी किसानच्या गाईडलाईन 5x7 का ग्राफ 5x7 5x7 और झिगझॅग आणि 70-30 पूर्ण याच्यात 70-30, फॉलो केलेलं होतं। आणि तुमचा अनुभव काय पहिल्यांदा केळी केली तुम्ही त्याच्यात? जो 70-30चा आहे त्याच्यात ॲव्हरेज म्हणजे आणि क्वालिटी खूप चांगली वाटली मला। क्वालिटी खूप चांगली आहे। आणि म्हणजे तुम्ही ऊसापेक्षा केळीला म्हणजे इकॉनॉमिकली बघायला गेलं तर प्रॉफिटेबल हा प्रॉफिटेबल आहे। हा, प्रॉपर्टी खर्चाच्या आणि त्याच्या मनाने। आणि ऊसात आम्हाला सरासरी 2 लाख होते सरासरी, त्याची पुढे नाही एकरी। आणि याच्यात कसं 3.5 लाख सरासरी धरली आपण। 3.5 लाख 3.5 लाख त्याच्या पुढे जाऊ शकते, पण आता इथं लोकल मार्केट असल्यामुळे थोडं कमी बरोबर लागवड कमी, क्वालिटी खूप काढतो, पण मार्केट कमी असल्यामुळं लांब असल्यामुळं आपल्याला बरं। आता तुमचा हा खोडवा तुम्ही धरला, हो, याच्यामध्ये खर्च किती झाला तुमचा आता पहिल्या याच्याच्या तुलनेत? पहिल्याच्या तुलनेत शुल्लक खर्च झाला, खर्चच नाही झाला। जवळपास 25% झाला असेल तरी नाही म्हटलं तरी 1-2 आपण शुल्लकच धरायचे। डोस 2 दिले, हा, पण एवढा खर्च म्हणजे जास्त 30,000च्या आसपास खर्च झाला। 2 एकराला 30,000 सुरुवातीला। मतलब 15,000 रुपए समझने की बात है। हाँ, केले में रटून में अपन किस तरह से खर्चा कम कर सकते हैं, सोचने वाली बात है। हाँ हाँ, हम बोलते हैं कि केला खर्चीला फसल है, खर्चीला क्रॉप है, लेकिन समझने की बात है केला अगर सही तरीके से करो तो खर्चा कम है, उत्पादन उसमें ज्यादा है। आता तुमचं सांगतात की याच्यात प्रॉब्लेम काय की तुमचं हे पडतायत झाड? हो, झाड पडतात। हा, तर याच्यात तुमचं एक डायरेक्ट बघितल्यावर काय चूक आली लक्षात की हे तुम्ही नाली आहे ना खूप चवडी करून टाकली, मोठी आहे। याला इकडून सपोर्ट पाहिजे होता, इधर सपोर्ट नाही ना, है ना? नाही, हे काय झालंय, आपण लाईन मध्येच करतो ना, चालवतो ना ट्रॅक्टर, छोट्या ट्रॅक्टरने केलेलं, तर याचं जे खोड होतं या साईडला होतं, पहिलं तर तिकडे होतं ना, इकडे होतं, पहिल्या साईडला धरलं ना, त्याच्यामुळं हे जवळ आलं। आता काही खोड आहेत ना तिकडे धरले, इकडे तिकडे धरले। वो भी क्या कहता ना कि मोटाई जितनी बन गई ना उसकी। हाँ, वो तो बनेगी। नहीं, वो बनेगी, कहने की मोटाई बनती है, पहले से ज्यादा बनती है। अभी इसमें देखो आप तो कम से कम 50 इंच के ऊपर है ये ना, आराम से उस हिसाब से देखो आप। वेट भी अभी इसका सामने वाले का वेट देखे, जब अभी कटिंग में आएगा तो बहुत वेट आएगा। ये पूरा तरीके से जब मैच्योर होगा ना ये कम से कम 40 किलो के ऊपर जाएगा ये ज्यादा। हाँ, तर याच्यात जो खोड्याचा एक मी बघितलं तर त्याची जो वाद आहे तो कमी राहतो। नाही, याला तुम्ही जेव्हा ते निस्तवन चालू होते हो त्यावेळेला कुठली खतं देतात त्याच्यावर डिपेंड येतो आता। हा का? त्यावेळेला बरेच शेतकरी काय करतात की पाण्याचं आणि खताचं नियोजन मागे पुढे होतं।
हा हा निस्वन जेव्हा बंच काढतो हा. त्याच वेळेला त्याला फुल खतं आणि फुल पाणी जर मिळालं हा हा. तर निस्वन पाणी भरपूर आहे आपल्याकडे, पाणी भरपूर असतं. हा. फक्त आता त्याला- खताचंच नियोजन समजा काय खादी बिघडलं त्यावेळेस असेल. जास्त पाहिजे. तुम्ही सुरुवातीला दिले असतील डोस, हो. पण निस्वनच्या वेळेस एखाद्या वेळेस डोस कमी झाला असेल. हा ते दरवेळेस मग आता ती माहिती थोडी कमी राहिली आपल्याला. निस्वनच्या वेळेस फुल डोस पाहिजे. हा तसं सुरुवातीला आपण जे सुरूला हे केले हो, हो. खत दिले हा. त्या पद्धतीने याला दिले गेले नाही ना. हा तेच ना, मग तेच हा. त्याच्यामुळे होतं ते शॉर्ट. तरी हार्वेस्टिंग खर्चाच्या तुलनेत ते काढून देतं, ते हा 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 खर्च तुलनेत निघून जातं ते पूर्ण. हो. आता इथे बघा ना, हे थोडं आहे ना चॉकिंग झालं. आता याला पूर्ण आता म्हणजे जानेवारीच्या सुरुवात्या त्या बंच निघाले याला. हो हो त्यावेळी इकडे थंडी असेल, थंडी होती. हा थंडीमुळे थंडी यावेळेस इतकी होती ना का म्हणजे ज्या प्रमाणात 45 डिग्रीचं तापमान होतं त्याचप्रमाणे म्हणजे इकडे जे आता तापमान होता तसंच थंडी सुद्धा खूप होती. थंडी सुद्धा खूप होती. त्याच वेळी बघा ना, ही जी चोकिंग झाली ना, पाना जवळ आलेले, ती चोकिंग झालेली. त्यावेळी जेव्हा तुमचं थंडी असते आणि आपली निस्वन जर थंडीमध्ये येत असेल, जानेवारी फेब्रुवारी मध्ये, त्याच वेळी याला अमोनियम सल्फेट फुल चालवायचं. अमोनियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, हे कसं गरम खत असतात. त्याच्यानंतर सोडले मी. पण नंतर सोडून काय, नंतर सोडले ते नंतर सोडून काही नाही, पण ते बंच निघून गेले असतात, जसं त्यांचा जन्म जातो ते बारीकच राहणार. ते बाकी स्टेम लगाने की कोई जरूरत नहीं, बांस लगाने, टेका लगाने की कोई दिक्कत ही नहीं. साइड में लगाना पड़ेगा. हाँ, साइड लगाना पड़ेगा, साइड में लगाना पड़ेगा, एकदम सीधा स्टेम में. और आप देख सकते पूरा 70-30 100% फॉलो किया. 70-30 शुरुआत से गाइडलाइन ले रहे हैं. अजून तिसरं ठेवणार आहे याच्यात. मग तेच ना माझं म्हणजे दुविधा तयार झाली नाही. तिसरं ठेवा, कारण हा जो कचरा आहे ना, हा आता जेव्हा सडेल ना, तिसऱ्या याच्यात तुमचा अजून खर्च कमी होऊन जाईल, अजून जास्त क्वालिटी. तर याला नियोजन चांगलं करा. आता तुम्ही काय तिसरं ठेवताना कधी ठेवायचंय? तिसरं आता हे मी शक्यतो बाग निघून गेल्यानंतरच ठेवतो. समजा कटिंग झाल्याच्या नंतर 90% कटिंग झाली की तिथून पुढे मग त्यावेळेला तुम्ही एका साईडला बघा. आता जिथे जागा चांगली आहे ना, स्पेस चांगला आहे, त्या हिशोबाने जे नवीन पील येतील ते ठेवा. या इकडच्या बाजूने, त्याला इकडे नका ठेवा. नाही तर मला असं काही गाईडलाईन कशी आली, समजा त्या बाजूला घड आहे त्याच्या विरुद्ध बाजूला ठेवा. म्हणजे तुमचं कटिंग होऊन हे करणार आहेत ना त्या तुम्ही, बाजूचा समजा असं कटिंग केल्यानंतर ठेवणार आहेत ना हो, तुम्ही, हो, मग काही हो. प्रॉब्लेम नाही कुठल्या बाजूला ठेवलं तरी. हा हा ते जेव्हा आपण आता हे निस्वन चालू असताना जर बंच ठेवलं, हा हा आता जेव्हा याचं घड पडेल हा. तेव्हा आपलं दुसरं बच्च पील त्याच्या बरोबरला येतं, हा. मग ती विरुद्ध बाजूला पाहिजे. हा हा आता तुम्ही एकच ठेवणार आहेत ना, हो एक त्याच्यामुळे कुठल्याही बाजूला ठेवला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. नाही ना, नाही, चालतंय. एक स्पेस बघून ठेवा फक्त व्यवस्थित. हा हा हा, कुठल्या एका बाजूला जे म्हणजे असं आता direct हा बांधावं नका ठेवू. जो पिल ठेवलेला होता ना, हम्म. हा घड समजा घडला आलेला असताच एक ठेवलेला होता. हम्म. तर मग त्याच्यामुळे ते काय त्याच्या ऑपोजिट साईडला ठेवलेला होता. ऑपोजिट साईडला ठेवावं लागेल. आता तो पूर्ण कटिंग त्याच्यामुळे काय झालं मग थोडे माग पुढे लाईन झालेली. नाही ती बरोबर. पहिली जी लावून लावतो आपण हा. ती एक लाईन जी एक लाईन बरोबर आहे. ती एक लाईन बरोबर येते. ठेवा याच्यामध्ये तिसरं जमेल. ठेवा याच्यामध्ये, जमेल, काही प्रॉब्लेम नाही. जमेगा घरचे जमेगा. तर म्हणजे जमणार नाही. नाही उलट चांगला येईल ते. याच्यामध्ये हा सगळा कचऱ्याचा फायदा होईल त्याला. हा 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 तुमचा अजून खर्च काढून देईल ते पूर्ण. हा हा नाही आता याच्यावर आहे ना सुपर फॉस्फेट टाकणार होतो मी. हे पूर्ण खाली घातल्यानंतर सुपर फॉस्फेट टाकलं का की सडतं बरं. हो सर. आणि मग ते म्हणजे त्रास नाही देणार, म्हणजे नाही डास येते बसणार नाही हो, असं सडल्यानंतर. त्या पद्धतीत आहे. आता याला कसे चारही बाजून आपण गिन्नी आणि इकडच्या बाजून शिवरी लावली. शेवरी आणि तर त्या साईडनं दक्षिणेकडून वारा आम्हाला जास्त येतं. बरोबर. सध्या पण त्याच बाजून येते. मग ते शिवरी लावली, शिवरीमुळे पाहिजे ते चांगलं केलं, त्याच्यामुळे सगळं मेंटेन आहे बाग अजून पण. हा ग्रीनरी वगैरे सगळं मेंटेन आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस लावला का त्यावेळेस लोक बघायला यायचे बुंदा एवढा झाड का, बुंदा एवढा झाड कसं. हा त्याच्यावर नाही, केळीला आहे ना नवीन क्षेत्र खूप चांगलं लागतं केळीला. हा हा आता आमच्या जळगाव रावेर भागामध्ये काय आहे, केळीवर केळी घेतल्यामुळे ना असं साईज द्यायला खूप खतं द्यावं लागतात. म्हणजे जसं तुम्ही याला जर 75% खर्च करत असाल तर तेवढा दुप्पट खर्च आम्हाला करावा लागतो तिकडे. तेव्हा अशी साईज बनते. खोडव्याला खोडव्याला हो का पहिल्याला हो.
हा म्हणजे तुमचा पहिल्याला कमीत कमी 60-70 रुपये खर्च झाला असेल. हो हो 50, 60, 70, 60, 100च्या 70 वर गेला आमचा खर्च. तेव्हा 25-30 ची रास येते. असे का? इस म्हणजे तरह खर्च जास्त असतो तिकडे. इस तरह का पौधा बनाने के लिए 150 रुपये से 200 रुपये हाँ, पौधे का 150 खर्चा आता रुपये है, आराम आराम से आता है. 100 के ऊपर. ठेवा याच्यामध्ये तिसरा ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. चालते ठेव मग तुमच्या मांडीवर. हा माझ्या पद्धतीनं. आणि जेव्हा तुम्ही ठेवाल ना हा त्या दिवसापासून एक व्हिडिओने गाईडलाईन घ्या पूर्ण. चालते चालते. हा या इकडे खालच्या साईड. कारण कचरा खूप फायद्याचा आहे. मस्त है. ओहो क्या शानदार दिख रहा. अब ये कटिंग भी आएगा, कितना वेट आएगा इसका समझ लीजिए. इथे ना थोडा प्रॉब्लेम आहे सगळीकडे. किसान पाठशाला गाइडलाइन यही है. सेकंड और थर्ड उससे बढ़ के आता है. ओहो क्या है भैया ये. ये अगर फुल तरीके से आएगा 50 किलो के ऊपर जाएगा. आएगा ना उसके भी. मस्त है बात है. बिल्कुल बिल्कुल. अब किसी जी काढली नाही आहे ना त्यांची भारी दिसला असता. पाना काढलेली नाही. नाही ते पाना ठेवा. अभी तो उसमें बहुत, अभी तो इसका नाही आता याच्यातले फण्याक छाटणी होईल. हां. फणे जसे 10 ते 12 फणे ठेवणार. हे खालचे 2-3 कट करून घ्यायचे. फणे वाढता थोडा वाढेल. सेकंड में यही मजा है. सेकंड थर्ड मला आतापर्यंत वापरलेल्या जे बियाणं आहे म्हणजे आपलं रोप आहे त्याच्यात 1 नंबर क्वालिटीची भेटली. त्याच्या अगोदर नाही कमी सायकलची रोप घेतले ना आपले जैनचे वापरले. दुसरं कोणतं आपण ते राईजन शाईन वापरलं आणि अजून एक वापरलं. पण त्याच्यात ही जी क्वालिटी यांनी दिली ती नाही भेटली. कमी सायकलच्या रोपांचा तोच फायदा असतो. हो म्हणजे सायकल कमी असतात आपले त्याच्यामुळे. एक थोडं तुम्ही नवीन आहेत आणि चांगला प्रयत्न केला. नाहीतर याच्यापेक्षा आहे ना खोडवा 2रा 3रा जास्त आउटपुट येतं. हां का? हां थोडं तुम्ही पहिल्यांदा आहे काही चुका झाल्या त्याच्यामध्ये पण आहे. क्या वेट मांगते हो इसका. हां 35 आता हा पूर्ण राहणार कारण याच्या 40 किल्ली 50 तक गया आएगा. 40 के ऊपर. मग आता जी कटिंगला आलते ना लोक आता समजा तुमच्या मागचं जे त्यातलं कटिंग केली ते एका माणसाला ते उचलत नव्हतं. त्याला 2 जणांना उचलून न्यावं लागत होतं रस्त्यापर्यंत. एक आदमी से नहीं उठाएगा. नाही उठाता नाही. बरोबर. बहुत मजेदार बना है प्लॉट. आइए किसान पाठशाला पर. किसान खर्च ज़्यादा, उत्पादन ज़्यादा, कैसा किया जा सकता है आइए समझिए. थैंक यू.